नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण महागाई काय आहे ते बघितलं होतं आणि काही प्रकार पण बघितले होते. आज महागाईशी संबंधित काही महत्त्वाची संकल्पना आपण चर्चा करतोय. त्यातली पहिली आहे डिसइन्फ्लेशन. डिसइन्फ्लेशन म्हणजे काय, तर महागाईच्या दरात होणारी घसरण म्हणजे डिसइन्फ्लेशन. म्हणजे काय, तर समजा एखादी वस्तू पूर्वी 100 रुपये मिळत होती आणि महागाईचा दर होता 20%, तर त्या वस्तूची किंमत झाली 120 रुपये. आता पुढच्या वर्षी काय झालं, महागाईचा दर 10% झालाय. महागाई चालूच आहे, पण फक्त काय झालंय, महागाईचा दर आलाय 10%ला. तर आता ज्या वस्तूची किंमत मागच्या वर्षी 100 रुपयावरून 120 ला आली होती, तर ती आता पुढच्या वर्षी 10% दर म्हणजे त्या वस्तूची किंमत फक्त 10% वाढेल. म्हणजे ती 120 रुपयावरून ती जाईल 132 रुपयाला. कारण बरोबर तुमचा जो 12 रुपयाचा दर होता 10% तो तुम्हाला जो वाढून गेलाय, त्याला म्हटलं आता डिसइन्फ्लेशन. महागाईच्या दरातील होणारा उतार म्हणजे झालं डिसइन्फ्लेशन. त्याच्यानंतरची संकल्पना आहे, त्याला म्हटलं आता डिफ्लेशन. महागाईच्या एक्झॅक्टली विरुद्ध म्हणजे काय, तर डिफ्लेशन. जिथं वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होतात त्याला म्हटलं तर डिफ्लेशन. म्हणजे काय, एखादी वस्तू ह्या वर्षी 100 रुपयाला आहे, तर ती पुढच्या वर्षी 95 रुपयाला मिळाले किंवा 97 रुपयाला मिळाले किंवा 92 रुपयाला किंवा 90 रुपयाला. इथं वस्तू आणि सेवांच्या किमतींच्या मध्ये ऍक्च्युअली घट होते. तिसरी कन्सेप्ट आहे, त्याला म्हटलं तर रिफ्लेशन. रिफ्लेशन म्हणजे काय, तर ज्यावेळेला महागाईचा दर एकदम खाली जातो, तर त्यावेळेला सरकार म्हणतं की अरे महागाईचा दर खूप खाली चाललाय, आता आपल्याला तो वरती आणायचा, कारण ती मागणी आपल्याला वरती आणायची आहे. अशा वेळेला सरकार स्वतः खर्च करून अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा ओघ वाढवतो, त्याच्यामुळे मागणी वाढते आणि महागाईचा दर वरती येतो. तर अशा सरकारच्या खर्च केल्यामुळे वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती जर वाढल्या तर त्याला म्हटलं तर रिफ्लेशन. चौथी कन्सेप्ट आहे, त्याला म्हटलं तर स्टॅग्फ्लेशन. म्हणजे काय, स्टॅग्नेशन प्लस इन्फ्लेशन. स्टॅग्नेशन म्हणजे काय, अर्थव्यवस्थेची वाढ होत नाही आणि त्याच वेळेला महागाईचा दर पण हाय आहे, अशा सिच्युएशन म्हटलं तर स्टॅग्नेशन. उदाहरण कुठलं, तर कोविड-19च्या लॉकडाऊनच्या वेळेला 2020च्या वेळेला जी भारतात असेल किंवा जगातल्या बऱ्याच साऱ्या अर्थव्यवस्थांच्या मध्ये आलेली सिच्युएशन त्याला म्हटलं तर स्टॅग्फ्लेशन. अशा बऱ्याच साऱ्या इतर माहितींसाठी आपण पुढच्या सेशनमध्ये भेटू. थँक्यू व्हेरी मच.